बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये अखेर शाळेच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे। सचिवाला देखील पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। कर्जत परिसरातून दोघांच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत। अत्याचार प्रकरणानंतर हे दोघेही फरार होते। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळा चेअरमन उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे या दोघांना पोलिसांनी अटक केली। आणि याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल। निकेश, काय अपडेट्स आहेत याबाबत? नक्कीच बदलापूर अत्याचार प्रकरणी अक्षय शिंदे याचबरोबर शाळेचे जे संस्थापक आहेत, ट्रस्टी जे आहेत आणि सचिव यांच्यावरती देखील गुन्हे दाखल झाले होते। गुन्हा दाखल झाल्यापासून हे दोघंही फरार होते। आता ह्या दोघांचाही शोध घेत जे आहे पोलिसांनी या दोघांना अटक केलेली आहे। यामध्ये जो संस्थापक असलेले संस्थापक आणि सचिव उदय कोतवाल आणि तुषार आपटे या दोघांनाही कर्जत या ठिकाणाहून पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आता ताब्यात घेऊन त्यांना पुन्हा एकदा ठाण्यात आणलेला आहे। या दोघांनी या अगोदर अटक वॉरंट अर्ज जो आहे तो हायकोर्टामध्ये केलेला होता, मात्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन जो आहे तो फेटाळला होता आणि तेव्हापासून या दोघांनी 3 वेळा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र 3ही वेळा न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्याच्या नंतर आता पोलिसांनी यांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। आता त्यांना उद्या न्यायालयात हजर करणार आहे आणि न्यायालयात हजर करण्याच्या नंतर पुढे काय सुनावणी होते आणि कशा प्रकारचे यांच्यावरती कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निकेश, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गेल्या 1.5 महिन्यांपासून हे दोघंही फरार होते, पोलिसांना सापडत नव्हते। कशा प्रकारे पोलिसांना त्यांचा सुगावा लागला आणि हे सगळं अटकेचं नाट्य घडलं? नक्कीच अमोल, जर आपण पाहिलं तर ज्या वेळेला न्यायालयात ही प्रकरण गेल्याच्या नंतर न्यायालयाने पोलिसांवरती ताशेरे ओढलेले होते। कालची जर सुनवाई झाली तर ह्या दोन्ही आरोपींविषयी न्यायालयाने पोलिसांना फटकारलं होतं। त्यानंतर आता पोलीस जे आहेत ते ऍक्शन मोडमध्ये आल्याच्या नंतर पोलिसांना हे दोघंही कर्जतमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली आणि जी विशेष एसआयटी टीम जी या संपूर्ण याच्यात स्थापन केली होती, या एसआयटी टीमच्या माध्यमातून या दोघांचा कसाऱ्यातनं शोध घेतल्याच्या नंतर आता त्यांना ताब्यात घेतलेला आणि आता पुढील कारवाई जी आहे ती आता सुरू होणार आहे। धन्यवाद निकेश या सविस्तर